येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी क्रांती दिनाच्या औचित्य साधून आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी आपण जम्मू काश्मीर येथे सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा हा उपक्रम सुरू केलेला होता। अतिशय उत्साहात आणि जोमात गेल्या वर्षी जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल अशा ठिकाणी सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 1500 युवकांनी जाऊन तिथं आर्मीच्या जवानांसाठी रक्तदान केलं। पहलगामचा हल्ला झाल्यानंतर लगेच काही दिवसामध्येच महिन्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये शिवसेनेनं हा उपक्रम केला। खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा पहिलाच उपक्रम शिवसेना पक्षाच्या वतीने मागच्या वर्षी करण्यात आला। त्याच ठिकाणी आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं होतं की हा उपक्रम आर्मीच्या जवानांसाठी दरवर्षी केला जाईल आणि 9 ऑगस्ट रोजीच केला जाईल म्हणून। त्याचप्रमाणे ह्या वर्षीही 9 ऑगस्ट रोजी आम्ही फक्त ठिकाण बदललेलं आहे। येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी दिल्ली आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम आम्ही घेणार आहोत। 6 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील व क्रीडा सेनेचे पदाधिकारी असतील, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असतील, असे मिळून 1200 युवक सांगलीतून 6 तारखेला दिल्लीच्या दिशेने रवाना होतील विशेष ट्रेनने आणि 8 तारखेला ती ट्रेन दिल्लीमध्ये पोहोचेल। 8 तारखेला सकाळी पहाटे पोहोचेल, 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ 500 युवक आमचे आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। 9 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 700 युवक आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। त्या ठिकाणी स्वतः आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब येऊन स्वतः रक्तदान करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीनगरमध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करून ज्या पद्धतीने तो उपस्थित राहिलेले होते त्याच पद्धतीने ह्या वर्षी ते उपस्थित राहिल्यानंतर देशाच्या जवानांसाठी रक्तदान करतील। त्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब सन्माननीय उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीनं पक्षप्रमुख आमचे शिंदे साहेब उपस्थित असणार आहेत। पक्षाचे 13 खासदार, राज्यसभेचे खासदार व राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब असे सर्व पक्षाचे प्रमुख नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षी हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आलेला होता, खरं तर कार्यक्रमाचं भरपूर कौतुक मागच्या वर्षी झालेलं होतं, कारण देशातला एकमेव पक्ष असा आहे की जवानांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवते। तोच उपक्रम हेचं दुसरं वर्ष ह्या पद्धतीने हा कार्यक्रम उद्याच्या 6 तारखेला आपली ट्रेनिंग निघणार आहे सांगितलं।